या राशींवर विशेष लक्ष आहे स्वामींचं. पहा काय फळ मिळणार या राशींना. स्वामी समर्थांनी अनेक गोष्टी आपल्या भक्तांना शिकवल्या. दया, वात्सल्य, करुणा, आनंद, सुख मानायला शिकवलं. आपण परमात्म्याचे अंश आहोत याची जाणीव करून दिली. स्वामींच्या प्रकट दिना दिवशी काही विशेष लाभ या राशींना होणार आहेत. तुमची रास यामध्ये आहे का? चला तर पाहूया अगदी सोप्या भाषेमध्ये. यामध्ये सिंह, मेष, धनु राशी या तीनही राशी अग्नितत्वाच्या आहेत. या राशींच्या जातकांमध्ये लीडरशिप आणि आत्मविश्वास व इंट्युशन पॉवर जास्त प्रमाणात सक्रिय असते. मेष राशीचे जातक अत्यंत जिद्दी, मेहनती करणारे असतात. पण योग्य ठिकाणी मेहनत करणं गरजेचं आहे. कोणत्या कामाची सुरुवात करायची असल्यास करू शकता. कधी कधी अतिउत्साह, उतावळेपणा करणं टाळावे, कारण ते काम पूर्णरित्या होईल याची खात्रीच नसते. त्यामुळे नेहमी माहिती फोडू नका, कारण ती पूर्ण होण्याची संभावना कमी असते. स्वभाव हा रागीट असतो, तापट असतो, म्हणून होणाऱ्या गोष्टींना आळा बसतो. नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. टाइम, वेळेचा चांगला वापर तुम्ही करू शकाल. टाइम मॅनेजमेंटमुळे चांगले लाभ व काम सुद्धा सक्रिय होईल, सत्कारणी होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळून येतील. विशेष म्हणजे धंद्यामध्ये, व्यवसायात उन्नती श्री स्वामींच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे. सिंह राशीचे जातक कष्ट, कामाला प्राधान्य देणारे आहेत. आदर्शाली व्यक्तिमत्व तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एकदा महत्वाकांक्षी असाल. कामाची किंमत, वेळेची किंमत तुम्ही करत असता. एकदा शब्द दिला म्हणजे तुम्ही माघार घेत नाही. स्वतःचे ध्येय साध्य करण्यात कधीच मागे पडत नाही. पण कधी कधी तुम्ही सत्तेच्या मोहामध्ये अहंकारी बनू शकता, असे स्वामींचे म्हणणे आहे. असं होऊ देऊ नका. स्वामींची कृपा ही तुमच्यावर सदैव राहणार आहे. प्रतिष्ठा आणि आदर वाढणार आहे. कुटुंबामध्ये आनंद, चैतन्य लाभणार आहे. अनेक गोष्टींना डावलून सुख तुमच्या पदरात पडेल. सुख तुमच्या पदरात पडल्याविना राहणार नाही. परंतु तुम्हाला याकरिता नेहमी सत्कर्म, चांगले पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं असणार आहे. एकमेकांचा आदर करा. तिसरी रास म्हणजे धनुरास. या राशीचे जातक एकदम खोल विचार करत असतात. सतत विचार करणे घातक ठरू शकते. भविष्यात होणाऱ्या गोष्टींवर विचार करण्यामुळे वर्तमान म्हणजेच प्रेझेंटमध्ये होणाऱ्या गोष्टींवर दुर्लक्ष तुम्ही सतत करत असता. हे जातक मोकळ्या विचारांचे असतात. नेहमी स्वतंत्र व कोणालाही हीन, द्वेष भावनेने पाहत नाहीत. सर्वांना समान सन्मान देत असतात. कधी कधी स्पष्ट बोलणे देखील घातक ठरू शकते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. करिअरमध्ये परदेशातील संधी मिळू शकणार आहेत व आत्मज्ञान, आध्यात्मिक उन्नती वाढवण्याचा चांगला कालखंड म्हणजेच वेळ मानला गेला आहे. तुमच्या शीतल वाणीमुळे शिक्षक किंवा स्टार्टअप एंटरप्रेन्योर म्हणजेच उद्योजक सुद्धा बनू शकाल. स्वामींच्या कृपेने मानसिक सुख व शांती तुम्हाला प्रदान होणार आहे. तुम्ही मोकळा श्वास, क्षणभराची विश्रांतीकरिता बाहेर फिरण्याचे प्लॅन्स, विचार बनवू शकता. सर्व प्रकारची काळजी, चिंता यातून मुक्त होऊन आरामात जीवन व्यतीत करा. हाच मोलाचा सल्ला स्वामी तुम्हाला करीत आहेत. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.